नमस्कार. गेल्या भागात आपण पाहिलं निखिल आणि भावनाच्या लग्नात किती विघ्न येत होती ती. पण सगळी विघ्न पार करून दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं. लग्न झाल्यानंतर त्या घरात भावना रुळली की नाही ते मात्र पाहूया या भागात. घरटं कादंबरी भाग 2. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 11. साखरपुडा. हे बघ अजित, असे हातपाय गाळून चालायचं नाही. आल्या प्रसंगाला तोंड तर द्यायलाच हवं ना. प्रत्यक्ष स्थितीचा शहानिशा करून मग ठरवू काय करायचं ते. काका भावनाच्या बाबांना धीर देत म्हणाले. ताबडतोब ताबडतोब दातारांच्या घरी त्यांनी फोन लावला. हॅलो, मी भावनाचा काका बोलतोय. नमस्कार काका, मी निखिल. तासाभरात पोहोचतोच आम्ही तिथे, निखिल म्हणाला. काका अवाकच झाले. म्हणजे तुम्ही सगळेच येणार ना? माई पण? काकांनी विचारलं. हो हो, ती तर कधीपासून तयार होऊन बसली आहे, निखिल उत्साहाने म्हणाला. पण त्यांची तब्येत आता. काकांचं वाक्य अर्धवट तोडत निखिल म्हणाला. एकदम मस्त. अरे वा, छान छान छान. बरं तर आम्ही वाट पाहतो मग, फोन ठेवत काका म्हणाले. काय चाललंय कुणाला काहीच कळत नव्हतं. झाला प्रसंग काकांनी समजावून सांगितला. कुणी विघ्नसंतोषी माणसाने वाईट चेष्टा केली असावी, पण आता कुलदेवीने आपल्यावरचं विघ्न दूर केलं आहे ना. निश्चिंतपणे पुढे जाऊया. ती मंडळी पोहोचत असतीलच तासाभरात, काका म्हणाले. उसनं अवसान आणून सगळीजणं परत उत्साह जमवू लागले. भावना मात्र स्तब्ध झाली होती. आईने आणि विशाखाने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण ती बिचारी पूर्णपणे गांगरून गेली होती. आई, ती मंडळी आली ग, प्रेरणा म्हणाली. भावनाला घेऊन विशाखा लगबगीने बेडरूममध्ये गेली. भावना, कुणीतरी असेल ग वाईट, दे ना सोडून, विशाखा म्हणाली. सोडून देता येत असतील गोष्टी सहजपणे तर किती बरं झालं असतं ना, खिन्नपणे भावना म्हणाली. हे बघ, आता सगळं ठीक झालंय ना, आणि आता अशा चेहऱ्याने बाहेर जाणार आहेस का? निखिल काय म्हणतील? हस पाहू आता. प्लीज, निखिलसाठी तरी हस, विशाखा म्हणाली. बरं ग बाई, स्मित हास्य करत भावना म्हणाली. पाहुणे मंडळींचं छान स्वागत झालं. दिव्यांची रोषणाई, समोर रांगोळी, सगळं अगदी सुंदर. चला चला, गुरुजी पण आले. विडे, पान, पेढ्यांचा पुडा, पाट, सगळ्या वस्तूंची रेलचेल झाली. मुलीला बोलवा म्हणताच भावना, विशाखा प्रेरणाबरोबर बाहेर आली. निखिलची दृष्टी तिच्या मुखकमलावर खिळून राहिली. निखिल पण छानच दिसत होता. विधी पार पडल्या. अंगठीची देवाणघेवाण झाल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. आता तुमचा वांग निश्चय झाला. संसाराची पहिली पायरी. गुरुजी उठले. टेरेसवर खाण्यापिण्याची सोय होती. सगळ्यांना वर येऊन स्नॅक्स घेण्याची भावनाच्या बाबांनी विनंती केली. सगळ्यांची फौज मग वर निघाली. प्रेरणा बिचारी सगळ्या पाहुण्यांची व्यवस्थित देखभाल करत होती. कुणासाठी तरी सरबत नेताना निनादचा तिला धक्का लागला. सॉरी सॉरी, पटकन निनाद म्हणाला. तिने मात्र रागाने वर पाहिलं. निनाद मग थोडा ओशाळलाच. प्रकरण 12. प्रेरणा प्रकरण. जरा जपून चालावं की माणसाने, ती चिडून म्हणाली. सॉरी म्हटलं ना, निनाद म्हणाला. ठीक आहे, आता व्हा बाजू, असं म्हणत प्रेरणा पुढे गेली. साखरपुड्याची व्यवस्था अगदीच छान होती. निखिल आणि भावनाचा जोडा सुंदरच वाटत होता. भावनाचे बाबा आवर्जून सगळ्यांची चौकशी करत होते. अजितराव, तुमची दुसरी मुलगी हीच ना, दादाने विचारलं. हो हो, मी ओळख करून देतो हां. प्रेरणा, इथे ये बाळा, भावनाचे बाबा म्हणाले. माई दादा, ही प्रेरणा, भावनाची धाकटी बहीण. प्रेरणाने दोघांना वाकून नमस्कार केला. दोन्ही मुली संस्कारी आहेत, माई म्हणाल्या. तितक्यात कुणीतरी मुद्दाम खोकल्याचा आवाज काढला. अरे निनाद, श्रावणीला पण बोलव, म्हणजे प्रेरणाची ओळख होईल. एवढं कार्य जुळलं तरी तुमची ओळख अजून बाकीच आहे, नाही का, दादा म्हणाले. हा निखिलचा लहान भाऊ निनाद, ही श्रावणी, लहान बहीण. दादांनी ओळख करून दिल्यावर प्रेरणा थबकली. अरे बापरे, मगाशी आपण जरा जास्तच बोललो, असं तिला वाटून गेलं. आणि तेही ताईच्या दिराला. अरे रे, खूप वाईटच झालं. ओळख झाल्यावर सगळ्यांची पांगापांग झाली. वेळ साधून मग प्रेरणा निनादला म्हणाली. मगाच्याबद्दल सॉरी हां. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, निनादही म्हणाला. दोघांनी मतभेद मिटवले. तुम्ही काय करता, निनादने विचारलं. MBA लास्ट इयर, प्रेरणा म्हणाली. तुम्ही? मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, प्रायव्हेट कंपनीत, निनाद म्हणाला. तुमचा फेसकट अगदी वहिनींसारखाच आहे, निनाद म्हणाला. तुमचा चेहरा मात्र भाऊजींसारखा मुळीच नाही,
नाहीतर मी काही बोललेच नसते ना, प्रेरणा म्हणाली. म्हणजे माझी चुकी झाली तर. त्याच्या या बोलण्यावर दोघंही खळखळून हसली. सगळीजणं आपापसात रंगली होती, पण श्रावणीने मात्र या दोघांना बरोबर हेरलं. निनादसाठी प्रेरणा तशी काही वाईट नाही, उगीचच तिला वाटून गेलं. प्रकरण 13 लगीनघाई. साखरपुडा व्यवस्थित पार पडला तरी भावनाला तो विघ्नसंतोषी कोण हे ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं होतं. छद्मीपणे हसणाऱ्या अजयचं कानफाट फोडावं असं तिला वाटलं, पण त्या क्षणी ती गप्प राहिली. संध्याकाळी निखिलला तिने झाला प्रसंग सांगितला. त्यालाही आश्चर्य वाटलं, धक्का बसला. भावना त्या दिवशी का उदास वाटत होती हे त्याला आत्ता कळलं होतं. त्यालाही काय करावं ते सुचत नव्हतं. मला वाटतं सध्या हा विषय दुर्लक्षित करूया. हाणामारीने आणखीन गुंतागुंत होईल. काही दिवसांनी आपण पुण्याला जाऊ, मग होईल सगळं ठीक. पण त्याच्याहून आणखीन काही प्रॉब्लेम झाला तर मात्र मला नक्की सांग हं. त्याने अलगद खांद्यावर हात ठेवला. पहिला स्पर्श. भावनालाही त्याच्या कवेत सामावून जावंसं वाटलं. दोन्ही घरी लगीनघाई चालू होती. खरेदी, रोषणाई, 20 दिवसांवर लग्न. भावनाने वांगी रंगाचा शालू घेतला होता. ए माई, तू जास्त दगदग करून घेऊ नकोस हां. आम्ही आहोत सगळं करायला, निनाद ओरडला. हो रे बाबा, नवीन सून यायची आहे घरात, तयारी नको नीट व्हायला, माई त्याला समजावत म्हणाल्या. माई, मी कशी वाटते आहे गं? शरारा घालून श्रावणीने विचारलं. बंदर, निखिल चेष्टेने म्हणाला. भाई, तुझी बायको बंदर, ती चिडत म्हणाली. अगं बंदर नाही, सुंदर म्हणालो मी, निखिल मुद्दामच चूक सुधरवत म्हणाला. बघ माई, स्वतःच्या बायकोवर आलं तर कसं पलटला, निनादचा टोला. असू दे रे, तुझी बायको आली ना की बघूया तू काय करतोस ते, माई पण हसत म्हणाल्या. निनाद, तू पण भावना वहिनीसारखीच बायको आण हां, प्रेरणाला डोळ्यासमोर ठेवत श्रावणी म्हणाली. निनादलाही वाटलं, ही प्रेरणावरून तर चिरवट नाही ना आपल्याला. तो जरा गडबडला, म्हणाला. अगं सध्या एक वहिनी घरात येऊ दे, मग पाहू पुढचं. झाल्या प्रकरणामुळे प्रेरणाने सुद्धा अगदी ठरवून टाकलं होतं की लग्नात शक्यतो कुणाला काही बोलत बसायचं नाही. आपला फटकळ स्वभाव आता सोडायलाच हवा. प्रकरण 14 लग्नघटिका. शुभमंगल सावधान असं म्हणताच गुरुजींनी अंतरपाठ उचलण्याची सूचना केली. भावनाने हार घालायला हात पुढे केला. निनादने आणि त्यांच्या मित्रांनी निखिलला वर उचललं. हसाहसी झाली. अखेर दोघांच्या गळ्यात माळा पडल्या. दोघं विवाहाच्या बंधनात अडकले. हार घालताना भावनाच्या मागे प्रेरणा होती, निखिलच्या मागे निनाद. कुणी मित्रांनी ठरवून चेष्टेने म्हटलं, आजपासून निखिलची भावना आणि निनादला प्रेरणा. निनादने जरा रागावूनच मागे पाहिलं. मित्राचं स्पष्टीकरण होतंच, अरे लग्नाची प्रेरणा घे असं म्हणतोय आम्ही. आणि मग सगळीकडे खो खो हसण्याचा आवाज झाला. प्रेरणाला मात्र ऑकवर्ड वाटलं. लग्न व्यवस्थित पार पडलं. पंगती उठल्या. पाठवणीची नाजूक वेळ जवळ आली. भावना खूप रडली. आईबाबांच्या प्रेरणा विशाखाच्या गळ्यात पडून. मुलीला सांभाळून घ्या हं, भावनाच्या आईने म्हटलं. काळजी करू नका ताई, जशी श्रावणी तशी भावना. माईच्या प्रेमळ स्वभावावर कुणालाही शंका नव्हती. वर पक्ष घरी परतला. श्रावणीने उंबरठ्यात माप ठेवलं. माप ओलांडून भावनाने गृहप्रवेश केला. हळूहळू सगळी पाहुणे मंडळी पांगली. जेवण खाण उरकून झोपायच्या तयारीला लागले. भावना, झोप बाळ आता हं, माई म्हणाल्या. किचनकडे वळल्या. तितक्यात श्रावणी आली. निखिलभाई थोडी झोपून देणार आहे. पुरे श्रावणी, दटावत निखिल मागून आला. जीभ चावत ती पळाली. निखिलने भावनाला आत यायची खूण केली. दरवाजा बंद केला. सुगंधी फुलांनी पलंग सजवला होता. त्याने भावनाला जवळ ओढलं. दिवे बंद झाले आणि तितक्यात सगळीकडून घड्याळाचे अलार्म वाजू लागले. दोघंही दचकले. बाहेर निनाद श्रावणीच्या हसण्याचा मोठा आवाज येत होता. प्रकरण 15 नवीन प्रवास. मजा मस्तीत आठवडा कसा गेला कळलंच नाही. नवीन सुनेच्या कोड कौतुकात माई दादांचे दिवस छान चालले होते. पण उद्या मात्र ही दोघं पुण्याला निघून जातील. आठवड्याभरातच भावनाने निरनिराळे पदार्थ करून सगळ्यांना खायला घातले होते. दरवाजासमोर सडा रांगोळी रोज पडत होती. तुळशीचं रोपटं पण खुल्लं होतं. भावनाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. पॅकिंग झाली का भावना? लवकर आटप, उशीर होईल. निखिलच्या जरब आवाजाची भावनाला कधी खूप भीती वाटायची. हो झाली, ती म्हणाली. माईने तिची ओटी भरली. दही साखर दोघांच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली, येत जा आठवड्याला एकदा हं. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर
माईचे आराम करायचे दिवस. पण आपण आपली सोय पाहून सगळी जबाबदारी टाकून चाललो या घरातून. अरे निखिल, एवढं नको वाईट वाटून घेऊस. 2 वर्षांनी यालच ना परत, दादा म्हणाले. अर्थातच दादा, त्यानंतर एक दिवसही वर राहणार नाही मी, निखिल म्हणाला. निनाद, सगळ्यांची काळजी घे हां, श्रावणीला जप, सूचना देत त्याने निनादला मिठी मारली. हो अरे निखिल, निश्चिंतपणे जा, मी आहे ना इथे. निनादच्या बोलण्याने निखिलला थोडा धीर आला. माईला त्याने जवळ ओढलं तेव्हा तिच्या डोळ्यातील आसवांनी तो ओला चिंब झाला. श्रावणीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, काळजी घे. अगं, मुलीच्या पाठवणीला सुद्धा इतकं रडत नाही गं कोणी. परत यायचा आहे तो. चला पाहू, उशीर होतोय, दादांनी स्वतःचे डोळे टिपत म्हटलं. माई मग अलगद विलग झाली. भावनाने माईदादांचा आशीर्वाद घेतला. मागे न वळताच निखिल गाडीत बसला. प्रवास सुरू झाला. नवीन आयुष्याचा, नवीन ध्येयाचा, नवीन माणसांसह. प्रकरण 16. सुरुवात संसाराची. पुण्याचं आलिशान क्वार्टर्स पाहून भावनाला खूप आनंद झाला. सगळीकडून लख्ख प्रकाश, फ्लॅटला अटॅच टेरेस. तिचं मन प्रसन्न झालं. काय गं, कुठे हरवलीस, सामान ठेवत निखिलने विचारलं. अहो, असा विचार करत होते, इथे आपण कपाट ठेवूया, तिथे खिडक्यांपाशी सोफा, किचनमध्ये उजवीकडे फ्रीज आणि बेडपेक्षा सेटीज घेऊ, छान वाटेल. पडदे आणायला पक्की आपण दोघंही जाऊ हां. आणि मॅडम मॅडम बस बस बस, इथे आपल्याला आयुष्य नाही काढायचं आहे. फक्त 2च वर्ष आहोत आपण इथे. तिच्या नाकावर हलकी टिचकी मारून तो फ्रेश व्हायला गेला. भावनाला खूप राग आला, पण त्याच्यासमोर काही बोलायची सोयच नव्हती. इथे फक्त गॅस सिलेंडर होता, एवढाच काय तो संसार. आणि परत जाऊ तेव्हा जाऊ, तोपर्यंत काय असंच राहायचं. भावना, पटकन फ्रेश हो, भूक लागली आहे मला, काहीतरी खाऊया हॉटेलमध्ये जाऊन, आणि येताना सामान घेऊ, लागेल तेवढंच, तो म्हणाला. नाही दादाने मग भावनाही आत गेली, फ्रेश झाली. दोघंही खाली उतरली. गरम गरम जेवून त्यांनी जरुरीच्या वस्तू घेतल्या. चादरी, 2 गाद्या, बादली, किरकोळ वस्तू. भावनाला तसं बरंच काही घ्यायचं होतं, पण निखिल सारखं तेच बोलत होता. 2 वर्षच फक्त राहायचं इथे, उगीच पसारा वाढवू नकोस. भावनाला राग आला, पण ती मूग गिळून गप्प बसली. पण अचानकपणे, अगदी तिच्याही न कळत, तो राग बाहेर पडलाच, जेव्हा निखिलने विचारलं, तांदूळ किती आणायचेत गं? 100 ग्रॅम पुरतील, ती फणफणत म्हणाली. काय? त्याने आश्चर्याने विचारलं. हो, 2 वर्षच तर राहायचं ना इथे. जरी निखिलने त्यावेळेस ती गोष्ट हसण्यावरी नेली, तरी मनातून त्याला जाणवलं की भावनाला कुठेतरी काहीतरी सलतंय. अर्थातच नवीन लग्न झालंय आपलं. तिच्याही मनात इतर मुलींसारखंच संसाराचं चित्र असणार ना. आपल्याला काय, कुठेही ॲडजस्ट होतो आपण. पण स्त्रियांचं तसं नसतंच. त्यांना सगळं व्यवस्थित लागतं, मग ते घर असो किंवा ऑफिस. भावनाला आपण समजून घ्यायला हवं. आपण जसं आपल्या आईवडिलांपासून दूर राहायला आलो आहे, तसंच तीही आली आहे की. उगीच मूड ऑफ नाही करायचा तिचा. होऊ दे तिच्या मनासारखं. पुढे या वस्तू लागतीलच की आपल्याला, निनादचं लग्न झाल्यावर. भावनाला खुश करायचा प्लॅन त्याच्या डोक्यात आला, पण तिच्यासाठी तो हे शेवटपर्यंत गोड सरप्राईजच ठेवणार होता. प्रकरण 17. एकरूप. भावना, हे बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे, निखिल म्हणाला. अय्या, हे काय, जीन्स? माझ्यासाठी? तिने आश्चर्याने विचारलं. आणि तयारी कर, आपल्याला 3 दिवस फिरायला जायचं आहे, निखिल म्हणाला. कुठे? भावनाने आश्चर्याने विचारलं. सरप्राईज आहे ते, तो तिची छेड काढत म्हणाला. अहो सांगा ना प्लीज. बरं बरं, माथेरानला चाललो आहे, असं समज, हनीमूनला. मग ती गोड हसली. 3 दिवस 3 क्षणांसारखे उडून गेले. दोघांनी खूप मजा केली. निखिलने कधी नाही एवढं सुख तिच्या पदरात घातलं. भरपूर खाणं पिणं, भटकणं, शॉपिंग, सगळ्या गोड आठवणी त्यांनी कॅमेऱ्यात कॅच केल्या. त्या 3 दिवसात भावनाला निखिलचा स्वभाव खूप जवळून समजला. अगदी फणसासारखा, वरून कठीण, आतून गोड, प्रेमळ, भावनाशील. अगदी लगेचच होमसिक होणारा, फॅमिली ओरिएंटेड माणूस. त्याला फक्त प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हे तिला उमगलं. निखिलला सर्वतोपरी सुख द्यायचं, खुश ठेवायचं असं तिने ठरवलं. या 3 दिवसात खऱ्या अर्थाने ते एकमेकांच्या जवळ आले होते. चुका, उणीव, त्रुटी प्रत्येकात असतात. त्या उणीव त्रुटींसह जोडीदाराचा स्वीकार करणं हे संसाराचं सार असतं. एकमेकांच्या भावना, इच्छा, इगो सांभाळून पुढे जावं लागतं. त्याग करावा लागतो कधी कधी. तेव्हाच तर संसारवेलीला गोड फळं येतात. निखिललाही समजलं, भावना खूप चांगली आहे.
फक्त तिचं मन सांभाळायला हवं. आपला संसार सुखी करायचा असेल तर त्या दोघांचाही वाटा हवा. नुसतं तनानेच नाही, मनानेही एकरूप व्हायला हवं. नवीन आव्हानं पुढे ठाकली तरी आता एकत्रपणे त्याला तोंड द्यायचं. एकमेकांच्या सुखदुःखात एकरूप व्हायचं. एकमेकांसाठी जगायचं. नवरा बायकोचं नातं असंच तर असतं ना. प्रकरण 18. कुजबूज. माई, सून दिसत नाही तुमची, म्हात्रे काकूंनी विचारलं. अहो, ती दोघं पुण्याला शिफ्ट झाली आहेत, माई म्हणाल्या. म्हणजे आठवड्यातच वेगळं काढलं पोराला. म्हात्रे काकूंच्या खोचक प्रश्नावर काय बोलावं माईला कळतच नव्हतं. त्या म्हणाल्या, अहो, तिथे ती दोघं 2 वर्षांसाठीच गेली आहेत. ट्रान्सफर प्रमोशन मिळालं ना तिला. अहो, असंच म्हणतात सुरुवातीला, पण नंतर देतात टाळून. कुणाला हवी असते ब्याद, जबाबदारी. आता मात्र माई खवळल्या. त्या म्हणाल्या, माझा निखिल तुमच्या सुधीरसारखा नाही आहे. माईंचं नवरूप पाहून म्हात्रे काकूंनी काढता पाय घेतला. कामं बरीच पडली होती, माई देखील उठल्या. पण म्हात्रे काकूंचं बोलणं मनातून जातच नव्हतं. निखिल पोहोचला तेव्हा फक्त एकदाच त्याचा फोन आला होता. आठवडा उलटून गेला तरी काहीच खबर पत्ता नव्हता. माईंनीच मग निखिलला फोन लावला. हॅलो, माई म्हणाल्या. हां माई, कशी आहेस गं? निखिल म्हणाला. अगं काय सांगू, नुसती तारांबळ उडाली आहे. भावनाला ॲडमिट केलं होतं, काल डिस्चार्ज मिळाला. तो म्हणाला. अरे बापरे, कळवलं नाहीस? माईने काळजीने विचारलं. अगं थोडं ॲसिडिटी आणि ताप होता आणि तुम्ही उगीच काळजी करत बसाल ना म्हणून नाही सांगितलं. पण बरी आता ती, निखिल म्हणाला. काळजी घ्या रे बाबांनो, तुम्ही दोघंच तिकडे, माई काळजीने म्हणाल्या. बरं माई, आता नक्की करत जाईन फोन तुला, असं म्हणत निखिलने फोन ठेवला. माईंना खूप खराब वाटलं. बिचारी दोघं. आता आपण तिथे असतो तर निदान मुगाची खिचडी तरी करून दिली असती. आपल्या मुलांसाठी आईचा जीव तुटतोच. माईंना आता खरं शांत वाटलं. म्हात्रे काकूंच्या कुजबुजीला काही अर्थ नाही. मनातल्या मनात त्या म्हणाल्या आणि कामाला लागल्या. प्रकरण 19. नवीन नोकरी. ए माई, दादा, कुठे आहात तुम्ही दोघं? निनाद ओरडतच घरात शिरला. काय रे, काय झालं? खूप आनंदात दिसतोयस, दादाने विचारलं. अहो दादा, मला सुमन इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सिनियर इंजिनियरचा जॉब मिळाला आहे. 2 दिवसांनीच रुजू व्हायचं आहे, निनाद आनंदाने म्हणाला. अगं बाई, खरंच? देवासमोर साखर ठेवते हं, असं म्हणत माई लगबगीने आतमध्ये गेल्या. रात्री माई आणि श्रावणीने मिळून बासुंदी पुरीचा बेत केला होता. निनादला बासुंदी खूप आवडते म्हणून. निनादने आजतागायत जे मिळवलं त्यात खडतर संघर्षच होता. खूप चांगलं झालं त्याला ही नोकरी मिळाली. रात्री जेवणावर ताव मारता मारता म्हात्रे काकू टपकल्या. तेव्हा माईंनीच सांगितलं, थोडी बासुंदी घेऊन जा हं. माई, काय खास आज? म्हात्रे काकूंनी विचारलं. अहो, निनादला चांगली नोकरी लागली आमच्या, माई म्हणाल्या. अरे वा, मग आता याचेही 2चे 4 हात करायला हरकत नाही, म्हात्रे काकू म्हणाल्या. नाहीतरी माई, तुमच्या मोठ्या सुनेची बहीण पण चांगली आहे. बहिणी बहिणी जावा झाल्या की भांडणंच व्हायची नाहीत. म्हात्रे काकूंनी डायरेक्ट नाजूक विषयालाच हात घातला होता. नाही हो काकू, प्रेरणा तशी चांगलीच मुलगी आहे, पण आम्हाला नात्यातच गोतावळा नाही वाढवायचा. मुलांना मावशी, काकी, नाती नको का समजायला? हसत माईंनी विषय टाळून दिला. बरं राहिलं, म्हणत म्हात्रे काकू निघून गेल्या. श्रावणीला पण वाटलं, पण खरंच निनादला प्रेरणा आवडत असेल तर काय हरकत आहे. रात्री तिने प्रेरणाचा विषय निनादकडे काढलाच. तो म्हणाला, नाही गं, प्रेरणा चांगली आहे, पण समहाव आमची वेवलेंथ नाही जुळत. आणि शिवाय मला माईचं बोलणं देखील पटतंय. मी त्या दृष्टीने प्रेरणाला कधी पाहिलंच नाही. तो असं म्हटल्यावर श्रावणीला एक गोष्ट कळली. तुर्तास तरी प्रेरणा प्रकरण मिटलं आहे. निनाद मात्र त्याच्या इंटरव्ह्यूचा दिवस आणि HR विशाखिनी करंदीकरला आठवत होता. अर्थात त्याला निवडण्यासाठी सिनियर्सकडे तिनेच रिप्लाय पाठवला होता. कामाचा उगीच बाऊ न करता ते इंटरेस्टिंग कसं करता येईल याचा मी विचार करतो. या त्याच्या उत्तरावर ती भलतीच खुश झाली होती आणि कन्व्हिन्स देखील झाली होती. निनादला मात्र तिच्या नावाचंच हसू येत होतं. विशाखिनी करंदीकर. विशाखिनी, केवढं मोठं नाव. डाकिणी चेटकिणीसारखं विशाखिनी. स्वतःहीच हसत हसत मग तो झोपी गेला. प्रकरण 20. टाळाटाळ. भावना ऑफिसमध्ये छान रुळली होती. विशेषतः मंदा तर तिची खास मैत्रीण झाली होती. आज ऑफिसमधून घरी येताना ती छोले आणि पनीरची भाजी हॉटेलमधूनच रेडीमेड घेऊन आली होती.
आज मस्त जेवणाचा बेत करू. किचनकडे वळणार तोच फोन वाजला. हां हॅलो भावना, पॅकिंग करून ठेव, मुंबईला जायचं आहे, निखिल म्हणाला. अहो पण अचानक, खट्टू होत ती म्हणाली. हो, घरची आठवण येते मला, मी घरी येतोय, तू तयारी करून ठेव. त्याने पुढच्या उत्तराची अपेक्षा न करताच फोन ठेवला. भावनाला खरं तर राग आला होता. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी. तिला मंदाबरोबर शॉपिंग हॉटेलिंग करायचं होतं. पुण्याच्या या नवीन आयुष्याला, स्वातंत्र्याला ती सोकावली होती. त्यात भर मंदाची. निखिलही तिच्या सुखासाठी काहीच बोलत नव्हता. पण आज मात्र कहरच झाला होता. तुम्ही जा ना, मी राहीन इथे 2 दिवस, भावना फुगून म्हणाली. का? रागाने निखिलने विचारलं. कारण मला शॉपिंग करायची आहे हो, मंदाला तसं सांगितलं आहे मी, भावना म्हणाली. 3 महिने होत आले, एकदाही आपण मुंबईला गेलेलो नाही. तुझे आई बाबा 2दा येऊन तरी गेले. मी मात्र आई दादांना भेटलो देखील नाही. तशी संधी देखील मिळाली नाही आहे मला अजून, तो तावातावाने म्हणाला. अहो जाऊया ना पुढच्या महिन्यात, ती म्हणाली. कपडे भर लवकर, तुला माझ्यापेक्षा मंदा महत्त्वाची वाटते. त्याचा पारा चढला होता. मी नाही येणार. तिचाही आवाज चढला. ती इरेलाच पेटली. मग मात्र तो खूप रागावला आणि त्याने तिच्या कानफटात लगावली. पुणे मुंबई 4 तासाच्या प्रवासात दोघंही एक शब्द देखील बोलले नाही. पण आता यात चूक कोणाची? भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. त्याने तिच्या कानफटात लगावली. पुणे मुंबई 4 तासाच्या प्रवासात दोघंही एक शब्द देखील बोलले नाही. पण आता यात चूक कोणाची? भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. या पुढच्या भागात. कोणाची? भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. चार तासाच्या प्रवासात दोघंही एक शब्द देखील बोलले नाही. पण आता यात चूक कोणाची? भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. आणि त्याने तिच्या कानफटात लगावली. पुणे मुंबई 4 तासाच्या प्रवासात दोघंही एक शब्द देखील बोलले नाही. पण आता यात चूक कोणाची? भावनाची, निखिलची, मिळालेल्या स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात. स्वातंत्र्याची की एकूण परिस्थितीची? दोघांचं भांडण घरच्यांपर्यंत पोचेल का? आणि कोण कुणाच्या बाजूने उभं राहील? भांडण मिटेल की विकोपाला जाईल? पाहूया पुढच्या भागात.
पाहूया पुढच्या भागात. की विकोपाला जाईल. पाहूया पुढच्या भागात.